नमस्कार, मी मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना? आज आपण नियोजनपूर्व असं संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक आणि बाकी सर्व पदार्थ बनवणार आहे. 2 भाज्या बनवणार आहे, म्हणजे पावट्याची भाजी बनवणार आहे, भेंडी फ्राय बनवायची, डाळ भात आणि मिरचीची भजी बनवायची. चला आता आपण सुरुवात करूया. मस्त असं सारण बघू शकता तयार झालेलं आहे. आता आपण स्टार्टिंगला आपण पहिल्यांदा डाळ करायची आहे. मुगाची डाळ करणार आहे मी. इथे गावची डाळ घेतलेली आहे, ती अर्धा तास पाण्यात भिजत घातलेली आहे. आता डायरेक्ट कुकरमध्ये मी ते पाण्यासकट घातलेले आहे आणि आपल्याला आहे ना 5 मिनटं हे डाळ उकळून द्यायचे आणि हे वरचा फेस असतो ना तो आपल्याला काढून द्यायचा आहे. हे वरचा फेस आपल्याला डाळीमध्ये घ्यायचा नाही आहे. तुम्ही कुकरला जरी डाळ लावत असाल तर अगोदर 5 मिनटं असे तुम्ही डाळ करा आणि नंतर मग हे करा. चव वेगळीच लागते. यामध्ये एक कांदा घातलेला आहे, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. डाळ शिजतानाच मी मीठ घालते यामध्ये आणि पाव चमचा हळद घालणार आहे आणि आपल्याला कुकरला 1 शिट्टी द्यायची. मुगाची डाळ आहे, भिजत घातलेली आहे आणि गावची डाळ आहे, त्यामुळे एका शिट्टीमध्ये डाळ होते. आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये. मस्त अशी मुगाची डाळ, फोडणीचं वरण, आम्ही डाळच बोलतो, तर मुगाचं असं डाळ तयार होणार आहे. आणि मस्त असं आता आपण कुकरला लावले डाळ, तोपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया. इथे 1 चमचा गावरान तूप घेतलेलं आहे कढई आणि तापली म्हणजे तूप तापलं की मग आपण ह्याच्यामध्ये खसखस घालायचे आपल्याला यामध्ये 2 चमचे. ऑप्शनल आहे, म्हणजे ज्यांना आवडत असेल ते घातली तरी चांगली लागते. इथे 2 चमचे खसखस घातलेले आहे मी. खसखस थोडंसं आपल्याला 2 ते 3 मिनटं तुपामध्ये चांगली भाजून घ्यायचे. आणि खोबरं खवून घेतलेलं आहे. 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे 2 नारळ घेतलेले आहेत. ही चांगली अशी खसखस आपण तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर खवलेलं खोबरं आहे, 2 नारळ घेतलेले आहेत, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ह्यातलंच थोडंसं खोबरं मी डाळीमध्ये पण घालणार आहे. थोडंसं काढून ठेवलं आहे आणि हे आता 2 मिनटं परतून घ्यायचं आपल्याला हे खोबरं असं. आणि नंतर यामध्ये मी एक वाटी यामध्ये मी आणि अजून 1.25 वाटी मी गूळ घातलेलं आहे यामध्ये. 2 वाटी म्हणजे 4 वाटी नारळला आपल्याला ह्यामध्ये, म्हणजे 2 नारळ घेतलेत म्हणजे 4 वाटी झाले. त्यासाठी मी 1.25 वाटी हे घेतलेलं आहे, गूळ घेतलेलं आहे. आणि आता हे चांगलं आपल्याला सारण आहे ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-5 मिनटामध्ये सारण मस्त असं परतलं जातं. गूळ वितळायचं आहे आपल्याला यामध्ये आणि मिडियम गॅसवरतीच करायचं आहे. फास्ट गॅसवरती केलं तर खोबरं असं कच्चं लागणार. आणि आहे ना यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे आपल्या काजू, बदाम, मनुके घालायचे ते. आणि यामध्ये मी घातलेले आहेत आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपल्या. आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 1-5 मिनटामध्ये सारण आपलं तयार होतं. आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे. बघू शकता 1-5 मिनटानंतर सारण मस्त असं तयार झालेलं आहे. कुठेही चिकटलं नाही आहे कढईला, मिडियम गॅसवरती केल्यामुळे. आणि मस्त असं झालेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर एका मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये जायफळ वेलची पावडर घातलेली आहे. बघू शकता मस्त असं सारण आपलं तयार झाले. आता आपण मोदकाची उकड काढायचे. राशनच्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा तूप घातलेलं आहे यामध्ये, म्हणजे मस्त असा सुगंध येतो मोदकाला म्हणून. आणि यामध्ये 2 वाटी मी पाणी हे घेतलेलं आहे, मोदकाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे रेशनच्या तांदळाचंच पीठ आहे. 2 वाटी घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे मी. फक्त पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेलं आहे. आता आपण हे पीठ सगळं पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि नंतर मग पीठ मळून घ्यायचं. आपल्याला कोमट पाण्याचा असा हात घेऊन असं पीठ मळून घ्यायचं. आपण जसं भाकरीला मळतो तसं पीठ मळून घ्यायचे. आणि इथे बघू शकता मी इथे चाळणीमध्ये कपडा घातलेला आहे आणि मलमलचा, आणि इथे पीठ असं मळून घेतलेलं बघू शकते. मस्त असं मी कढईतच पीठ मळून घेतलेलं आहे. आणि असा गोळा तयार करायचा आपल्याला, 1 लिंबाच्या आकार एवढा. आपल्याला जेवढे मोठे छोटे मोदक पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे मोदक करणार आहे. इथे हाताला तेल, पीठ किंवा आपलं तांदळाचं पीठ असं आपण लावून किंवा पाणी लावून आपण
असं हे करून घ्यायचं आहे। मी पीठ लावते हाताला, इथे तांदळाचंच पीठ लावते आणि असं पीठ आपण हे करायचं। तुम्ही लाटू पण शकता, पण जी आपण पिठाची पारी लाटली ना की तिला म्हणजे थोडी वेगळी चव असते आणि हाताला हे केली की वेगळी चव असते। तर मी हातावरतीच लाटणं म्हणजे मला हे होतं, बरं पडतं हातानेच हे असं गोल करून। अशी हाताने अशी गोल पारी करून घेतलेली आहे पातळ अशी। आणि यामध्ये मी सारण भरलेलं आहे, 1-2 चमचे सारण भरलेलं आहे। कंजूसी करायची नाही सारण भरायला मोदकामध्ये, चांगलं मस्त भरून मोदक करायचे ते आपल्याला। आणि हे बघा अशी आपल्याला मोदकाचे हे करायचे, पाकळ्या काढायचे ते असे खाली आपल्याला खालपर्यंत असं प्रेस करायचे, म्हणजे मस्त अशा पाकळ्या दिसतात आहे। पहिल्यांदा आहे मला मोदक म्हणजे 5च पाकळ्यांचे येत होते, आत्ता म्हणजे व्यवस्थित यायला लागलेत आहे। अजून पुढे अजून मस्त अशा अजून चांगले करायचेत, बारीक एकदम अशा नाजूक पाकळ्या येतात तशा करायचेत। हळूहळूसं ते पण येईल। आणि अशा प्रकारे मी हे मोदकाचे पाकळे अशा प्रकारे बघू शकते असे करून घेतलेले आहेत। आणि मस्त असे आता आपण हलक्या हाताने असं बघू शकताय मी कशा प्रकारे करते। अशा प्रकारे आपण हलक्या हाताने असं वरती तोंड असं बंद करून घ्यायचे आणि खाली मोदक चिकटू नये म्हणून तर काय करायचे ते पण मी सांगते तुम्हाला। हे बघा अशा प्रकारे वरचं तोंड बंद करून घ्यायचे, वरती जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून घ्यायचे आणि थोडंसंच पीठ ठेवून द्यायचे। इथे पाण्यामध्ये मोदक थोडं डीप करून घ्यायचं आहे, म्हणजे बुडून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकटत नाही। आणि तो कपडा पण मलमलचा आपण घेतला आहे तो हे केलेला आहे मी, थोडासा ओलसर केलेला आहे। आणि इथे एक मिठाचा मोदक केलेला आहे, थोडंसं चिमटीभर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि पिठामध्ये परत मी असं घोळून घेतलेलं आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि हाताला परत जर चिकटत असेल तर हे करायचे। बघू शकता अशा प्रकारे हे मोदक आपले तयार झालेले आहेत। आता अशाच प्रकारे सर्व मी मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि यावरती एक केशरची काडी घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यावरती पाणी गरम करून घेतलेले आहे एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि त्यावरती आपण मोदक शिजायला ठेवलेत। इकडे डाळ पण आपली तयार झालेली आहे, आता मोदक शिजते तोपर्यंत। आणि इथे मी खोबरं मिक्सरला वाटलेलं आहे, त्याचेच पाणी मी ह्यामध्ये थोडं घातलेलं आहे आणि यामध्ये खोबरं खवलेलं मी थोडंसं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे। आता आपण यामध्ये फोडणी तयार करून घेऊया। 2 चमचे तेलामध्ये मोहरी, जिरं आणि लसूण घातलेले आहे। मोहरी पहिल्यांदा घालायची, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। हिंग घातलेले आहे यामध्ये मी फोडणीमध्ये, पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमच्यापेक्षा थोडी कमी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये। आणि डाळ आपण शिजवलेली आहे ती घातलेली आहे आणि परत वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता डाळीला उकळी आली की मग आपली डाळ तयार झालेली आहे, मस्त अशी मुगाचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। आणि इथे मी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेते आणि मग कुकरला लावायचे, 1-3 शिट्ट्यामध्ये आपला भात आपला तयार होतो। आणि आता आपल्याला पावट्याची भाजी करायची, त्यासाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि मिरची हे सर्व तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि याचं वाटण करायचं आहे आपल्याला। हे बघा इथे पावटे सोलून घेतलेले आहेत, मस्त असे मोड आलेले आहेत, बघू शकताय। मोड आलेले पावट्याची मस्त अशी भाजी आपण करणार आहे। 2 चमचे तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, 1 चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो 1 घेतलेला आहे, तो पण घालायचा यामध्ये, चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे। हिंग घातले आणि मस्त असं परतून घ्यायचे तेलामध्ये। आणि नंतर ह्यामध्ये आपण मसाले घालायचे, 2 चमचे तिखट मसाला घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे यामध्ये। चांगलं तेलामध्ये तिखट मसाला सर्व परतून घ्यायचा आणि हे जे आपण वाटलेलं वाटण होतं ते घातलेलं आहे 1-2 चमचे आणि ते चांगलं असं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। आणि सोललेले पावटे होते दाणे ते घालायचे ह्याच्यामध्ये आणि गरम पाणी केलेलं आहे ते घातले ह्याच्यामध्ये आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते आणि मस्त अशी। आणि ह्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे मी, हे बघा। आता आपण 10 ते 12 मिनिटांनंतर बघूया, भाजी मस्त अशी तयार होणार आहे, पावट्याची भाजी अगदी झटपट अशी। मसाले अशा वाटणामध्ये जर भाजी केली ना, कोणती पण भाजी करा तुम्ही, मस्त अशी होते। आणि यामध्ये गरम मसाला घातलेला आहे वरून, भाजी शिजत आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे।
कोथिंबीर घालायची थोडी आणि हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे। आता आपण पावटे शिजले का नाही ते बघूया। हे बघा, मस्त असे पावट्याचे दाणे असे अख्खेच्या अख्खे आहेत, मस्त असे कुठेही तुटले नाहीत आणि मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटानंतर बघू शकताय मस्त अशी भाजी गरमागरम तयार झालेली आहे। आता भाजी आपली तयार झाली। आता आपण भेंडी फ्राय तयार करायची आहे मस्त अशी। इथे मी भेंडी चिरून घेतलेली आहेत असे मधोमध तुकडे करून। काही भेंडीच्या जून जे भेंडी होती त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। हळद, तिखट, मीठ घातलेले आहे यामध्ये मी। चवीप्रमाणे हिंग घालायचे आणि लसणाची पावडर घातलेली आहे यामध्ये। तुम्ही लसूण पेस्ट पण घालू शकता, पण ती ओली होईल म्हणून लसणाची पावडर घातली। तुम्ही स्किप केली तरी चालेल। अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे मी यामध्ये। तुम्ही चाट मसाला यामध्ये घालू शकता। यामध्ये 1 चमचा बेसन, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा असं मी घेतलेलं आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेले 2 चमचे। कसुरी मेथी घेतलेली आहे यामध्ये, थोडीशी चुरून घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। सर्व भेंडीला मसाले लागले पाहिजे। आणि मस्त असे बघू शकताय असं लागलेलं आहे याला सर्व मसाले। आता आपण 5 मिनिटासाठी ठेवून देऊया, सर्व मसाले यामध्ये भेंडीमध्ये मुरतील। आता हे बाजूला ठेवून देऊया आपण आणि त्याच्यानंतर हे बघा 5 मिनिटानंतर मस्त मसाले असे हे झालेले आहेत। आता पहिल्यांदा बेसनच्या पिठामध्ये मी मिरच्या तळून काढणार आहे, बघितलंच तुम्ही। आणि यामध्ये आता पहिल्यांदा मिरच्या तळून घेतल्यात मी आणि नंतर मग यामध्ये मी भेंडी फ्राय करायला घातलेली आहेत। फास्ट गॅसवरती आपल्याला हे करायचे आहेत। भेंडी चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत भेंडी तळून घ्यायची आहेत आणि थोडीच घालायची आहेत भेंडी, जास्त भेंडी घालायची नाही। मस्त अशी भेंडी आपण फ्राय करून घ्यायची, ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत, बघू शकताय। मिरचीची भजी आपण साधं बेसन पीठ, ओवा आणि हळद मीठ घालून जसं बेसनचं पीठ आपण भिजवतो तसंच केलेलं आहे आणि मिरची मधोमध चीर घालून भजी तयार करून घेतलेली आहेत मिरचीची। मस्त असे हे झालेले आहेत आणि ते मोदक पण तयार झालेले आहेत। म्हणजे भाजी आपली होईपर्यंत, भाजी डाळीला फोडणी होईपर्यंत एक मोदक झालेले आहेत आणि इकडे बाजूला मी भेंडी फ्राय करते आणि इकडे मी भाकरी पण करून घेते लगेच, तांदळाची भाकरी मस्त अशी। आता ही भाकरी आपण तयार करून घेतली की मग आपलं जेवण तयार झालेलं आहे। मस्त असं तांदळाची भाकरी, पावटीची भाजी, भेंडी फ्राय, अजून मिरचीची भजी, डाळ, भात, हे आपलं संकष्टीनिमित्त पटकन असं होणारं जेवण तयार झालेलं आहे। मस्त अशी भाकरी बघा, बघू शकता फुगलेली आहे आणि इकडे गॅस मी बारीक केलेला आहे बाजूला, कारण तिकडे तळायला घातलेलं आहे एका बाजूला। झटपट असं जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि इथे मोदक परत मी दुसरी चाळण ठेवलेली आहे। इथे करंजी करतात, म्हणजे मोदकाबरोबर बोलतात बहीण करंजी, आणि एक लास्टला जे पीठ राहतं त्याचा ते एक गोळा करतात, ते पण तुम्हाला दाखवते पुढे। आणि ते डाळ, भात, मस्त असे मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण असं केलेलं आहे। दूध घेतलेलं आहे, तूप त्याच्यावरती घातलेलं आहे, पावट्याची भाजी आणि मोदक, तांदळाची भाकरी, मस्त असं आपलं